आणि सध्या इस्लाम धर्माबद्दल द्वेष भेदभावाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जातो। ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है, इनकी कुर्सी खतरे में है। इसके लिए ये लोग आपस में जो भाईचारा है ये खत्म करने के तुले आहे आणि हे होऊ नये म्हणून यावेळी जो काही वातावरण निर्मिती केली गेली हिंदू मुसलमान यांच्या दंगली पेटवण्याचा जो काही प्रयत्न केला गेला लोकसभेच्या यामध्ये मटणावरनं म्हणा वेगवेगळ्या कारणामुळे, आणि ह्या वेळेस एवढे आपण सुज्ञ झालेलो आहोत की राजकारणी काय आहे ते आपल्याला कळलेलं आहे आणि आपण जो माझा जवळचा कोणी आहे तो माझ्यासाठी धावून येणार आहे। इब्राहिम असेल, अहमद असेल, कोणी असेल, माझा शेजारी राहणारा तो मला या ठिकाणी वाचवण्यासाठी येणार आहे, किंवा एखादा संतोष असेल, गुलाब असेल, तो त्याला वाचवण्यासाठी जाणार आहे। हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेले आणि त्यामुळे राजकारण्यांपासून सावध आपण सर्व झालेलो होत आहोत आणि ही काळाची गरज आहे, ही संविधानाची गरज आहे। काय आहे किंवा कुर्बानी नेमकं काय आहे आणि बळी आणि कुर्बानी याचा फरक काय आहे हे लोकांना माहीत नसतं। लोकांना वाटतं की बा हे जसं बळी वगैरे देतात नवसाला वगैरे तशाच प्रकारचा एक कुर्बानीचा प्रकार आहे का, तर नाही। ही अंधश्रद्धेच्या विरोधात जी चळवळ चालवली प्रेषित इब्राहिम यांनी 4000 वर्षापूर्वी इराकमध्ये, त्याची ही एक प्रकारचं प्रतिकात्मक हे जे आहे ती परंपरा आहे। दर्गावर जे बकरे सोडले जातात आणि ते जे बळी दिले जातात ते हराम आहे इस्लाम धर्मामध्ये, ती अंधश्रद्धा आहे। दर्गावरचे बकरे, ईदचे बकरे कोणत्या मस्जिदीत नेऊन किंवा दर्ग्यावर नेऊन कुर्बानी दिली जाते, ती घरच्या घरातच केली जाते किंवा इतर ठिकाणी केली जाते। आणि या कुर्बानीचे वाटे हे गोरगरिबांना तिसरा भाग जो आहे तो वितरित केला जातो। बळीचं असं नसतं, पूर्ण उपासाला चढवला जातो आणि अशा प्रकारचे अनेक काही गैरसमजुती आहेत ते दूर करण्यासाठी जो आहे ते एक प्रकारचा हा एक प्लॅटफॉर्म होता। जमात इस्लामी हिंद हा कार्यक्रम ईद मिलन यांनी आयोजित केला जेणेकरून गैरसमजुती दूर व्हाव्यात, मनोमिलन व्हावं, म्हणून हे ईद मिलन। सर, सर्व धर्म समभाव ह्या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, याबद्दल काय सांगा? ॲक्च्युली सर्व धर्म समभाव म्हणण्यापेक्षा सर्व मानव समभाव असं मी म्हणेन, कारण दोन धर्म समान नाही आहेत। एका धर्मातले दोन संप्रदाय सारखे नाही आहेत। कोणी उभा टिळा लावा म्हणते, कुणी आडवा लावा म्हणते, कुणी आखी नमाज पडा म्हणते, कुणी आखी नमाज पडा। मतभेद आहेत परंतु मनभेद नसले पाहिजे। ठीक आहे, तुमच्या धर्माचं तुम्ही माना, संविधानानं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु माणूस म्हणून जे काही आपल्यामध्ये कॉमन गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्या एकमेकांचं समजून घ्यायचं, एकमेकांची संस्कृती, एकमेकांची विचारधारा समजून घ्यायची, म्हणून यासाठी हा कार्यक्रम आहे। पाडापळकर कल्याणची फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि 350+ फॅमिलीजसाठी मी काम करते। आज इथे कल्याणमध्ये प्लॅटिनम बँक्वेट हॉलला आपल्या मुस्लिम बांधवांतर्फे ईद मिलनचे कार्यक्रम होतं। त्या कार्यक्रमात आम्हाला आमंत्रित केलं होतं। मी हा कार्यक्रम पहिल्यांदाच नाही अटेंड करत आहे, गेले 4-5 वर्षापासून मी हे कार्यक्रम अटेंड करते आणि बऱ्याचशा फॅमिलीजसोबत माझे वर्किंग रिलेशन्स, फॅमिली रिलेशन्स डेव्हलप झालेले आहेत आणि खूप छान पद्धतीने आमचे एकमेकांसोबतचे काय म्हणतात संवाद आहेत किंवा घरोबासारखं आहे। तर आजचा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे आणि इथे जाती धर्माच्या व्यतिरिक्त राहून माणूस म्हणून माणसाला किंमत दिली जाते आणि त्याचा खूप आनंद होतो। तर पुन्हाही आम्ही पुढच्या कार्यक्रमातही हजर असू। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।